आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण एका पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत. 5 सेकंड रूल असं पुस्तकाचं नाव आहे आणि लेखिका आहेत मेल रॉबिन. सोपं पण जबरदस्त मेंटल टेक्निक सांगणारं असं हे 5 सेकंड रूल पुस्तक. आपण ओव्हर थिंकिंग करतो, आपल्याकडे आयडिया असतात, बरेच स्वप्न पण असतात, पण योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे ते पुढे त्याची काहीही वास्तवतेत काहीच रूपांतर होत नाही. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेणं खूप महत्त्वाचं असतं हे पुस्तक सांगतं. केवळ 5 सेकंद लागतात या गोष्टीसाठी. आपल्याला या सर्वांवर मात करण्यासाठी 5 सेकंद रूल खूप उपयोगी पडतो. काय होतं की आता सकाळी आपल्या सर्वांचा अनुभव असेल, आपण अलार्म लावतो आणि सकाळी अलार्म वाजतो, पण तो बंद करून आपण परत झोपतो. असं का बरं होतं? आणि असं न होण्यासाठी काय करायचं? तर हे पुस्तक सांगतं काउंट डाऊन करायचं. 5, 4, 3, 2, 1 आणि उठायचं. आयुष्यात कोणतीही गोष्ट करायला हेजिटेशन वाटत असेल तर हा 5 सेकंड रूल जो आहे तो वापरून 5 काउंट करून ते कार्य करावं असं हे पुस्तक सांगतं. या छोट्या एक्झरसाइजमुळे खूप मोठी कामं आपण साध्य करू शकतो. आपण फेल होण्याला घाबरतो, लोक काय म्हणतील असा विचार करतो आणि ॲक्शन घेत नाही. हे पुस्तक सांगतं की मनाशी वाद घालत बसू नका. 5 सेकंद काउंट करा आणि ॲक्शन करा. ह्याने आपल्या आयुष्याची दिशा बदलेल, अडकलेले आयुष्य पुढे चालू होईल. ह्या पुस्तकात त्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. आता या पुस्तकात जेव्हा वाचलं मी तेव्हा त्याच्यात प्रामुख्याने 6 तत्त्व सांगितली आहेत आयुष्यात यशस्वी होण्यासाठी. पहिली गोष्ट म्हणजे हेजिटेशन नसावं. आपण काही करायला नेहमी कचरतो, हेजिटेट करतो. आपण डिसिजन घेत नाही कारण जास्त विचार करत बसतो. माणूस सहसा कम्फर्ट किंवा सेफ्टी शोधत असतो आणि म्हणून नवीन काही करायला तो धजत नाही. शिवाय परफेक्ट वेळ येऊ दे असंही आपण म्हणतो. आपण छोटे छोटे डिसिजन टाळत असतो. 5 सेकंद रूल इथे आपल्याला उपयोगी पडतो. मनात काही करायची इच्छा झाली की करणे सुरू करत जायचं. आपण त्याची भीती वाटते म्हणून ॲक्शन घेत नाही, ॲक्शन घेत नाही म्हणून परत भीती वाटते. तर असं हे चक्र चालू राहतं. ते मोडायला हवं. हेजिटेशन कमी झालं की ॲक्शन घेतली जाते आणि त्यातून कॉन्फिडन्स येतो. दुसरं तत्त्व त्यांनी सांगितलं आहे ते आपला मेंदू का ॲक्शन घेण्यापासून थांबतो. तर आपला मेंदू हा सुरक्षिततेचा नेहमी विचार करतो. नवीन काही करताना अनसेफ वाटतं आणि धोक्याचंही वाटतं आणि म्हणून मग नवीन काही करण्यासाठी मेंदू लगेच अलर्ट मोडला जातो आणि सांगतो थांब, आणि मग आपण ते काम करण्यापासून थांबतो. आपल्या मेंदूत प्रथम फिअर ॲक्टिवेट होते, म्हणजे भीती येते, आणि त्याच्यानंतर लॉजिक ॲक्टिवेट होतं. जर आपण थांबलो तर फिअर पूर्ण कंट्रोल घेतो आपल्यावरती आणि मग पुढे ती ॲक्शनच होत नाही. त्यामुळे आपण काय करायला हवं? 5 सेकंड रूल त्यासाठी काय सांगतं की हे टायमिंग आपण बदललं पाहिजे. 5 काउंट करताना आपल्या मेंदूला पुरेसा वेळ मिळत नाही आणि मग आपण ॲक्शन घेतो. शंकेला जागा राहत नाही. एखादी गोष्ट जर आपल्याला करायची आहे तर ती करताना मनात जी भीती येते त्या भीती वाढण्यासाठी 5 सेकंद रूलमुळे वेळच मिळत नाही आणि इतर कुशंका पण येत नाहीत आणि मग आपण ॲक्शन करून टाकतो. कॉन्फिडन्स इज अ बाय प्रॉडक्ट ऑफ ॲक्शन. 5 सेकंद रूल हा फ्युचरसाठी आपल्याला ब्रेव्ह बनवतो आणि 5 सेकंड रूल आपल्याला डिसिजन घेण्यासाठी मदत करतो आणि त्याच्यामुळे सोपं पण जातं. तिसरं तत्त्व पुस्तकात जे सांगितलं आहे ते मोटिवेशन आणि ॲक्शन ह्यात फरक असतो. आपण कार्य करायला मूड नाही असं म्हणतो आणि ॲक्शन घेत नाही. वास्तविक आयुष्यात मोटिवेशनची वाट बघत बसू नये. आपले आयुष्य ह्या मोटिवेशनवर अवलंबून ठेवून चालणार नाही. काही करण्यापूर्वी आपला मूड नसला तरीही ते कार्य केले तर त्यानंतर आपोआप मोटिवेशन वाढतं. म्हणजेच काय तर मोटिवेशन हे ॲक्शन नंतर येतं आणि म्हणूनच मोटिवेशनवर अवलंबून राहू नये. 5 सेकंद रूल हे सांगतं की मोटिवेशनला बायपास करायचं आणि ॲक्शन घ्यायची. ॲक्शन नंतर मोटिवेशन आपोआप येतं.
मोटिवेशनवर कंट्रोल ठेवता येतो. परफेक्ट मुवमेंट इज ॲक्च्युली अ मिथ आणि त्यामुळेच त्याची वाट पाहत बसूया नको. 5 सेकंड रूल गिव्ज अस अ डिसिप्लिन. त्याच्यामुळे आपल्या मनाला आणि शरीराला सुद्धा शिस्त लागते. चौथं तत्व हे पुस्तक सांगतं ते डिसिजन स्पीड आणि अपॉर्च्युनिटीबद्दल. आपण अनेकदा निर्णय पुढे ढकलत असतो, पण मग ह्यात होतं काय तर हातची संधी आपण गमावून बसतो. हेजिटेशनने संधी निघून जाते आणि अशी संधी आपल्याला आयुष्यात खरं तर खूप येतात, पण आपले निर्णय आपण त्यावेळी न घेतल्यामुळे आपणच आपले नुकसान करून घेतो. वेगाने निर्णय घेणं तर इथे महत्त्वाचं असतं आणि हे आपल्याला शक्य जर झालं नाही तर मग आपण ती संधी गमावून बसतो. आणि हे बऱ्याच आयुष्याच्या सर्वच गोष्टींमध्ये म्हणजे करिअरबद्दल म्हणा किंवा नात्यांबद्दल सुद्धा हे लागू होतं. स्पीड म्हणजे डिसिजन एलिव्हेट करून हेजिटेट न करता ॲक्शन घेणं. स्पीड ॲक्च्युली हे स्किल आहे, कौशल्य आहे. 5 सेकंड रूलमध्ये लगेच आपण मूवमेंट करतो आणि ब्रेनला हे जे काय आहे ते पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस त्यातून मिळायला लागतात आणि मग आपण ती संधी न गमवता त्यावर आपण ॲक्शन घेतो. संधी जर आपण गमवली तर ती मात्र आपला तो लॉस असतो. तर 5 सेकंड रूलमुळे काय होतं की संधी गमावल्याचं रिग्रेट जे आहे ते कमी होतं. म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस वाढतात आणि रिग्रेशनचे निगेटिव्ह रिस्पॉन्सेस आहेत ते नॅचरली कमी होतात, ज्याच्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो, सेल्फ ग्रोथ होते, आपलाही विकास त्यातून होतो. लाईफ हे स्पीडवर चालतं आणि स्पीड हे कारण इम्पल्सिव्ह नसलं पाहिजे. डिसिजन आपण आपल्या मनाने ठरवलेला तो असला पाहिजे. रिस्क घ्यायला आपण शिकलं पाहिजे आणि उशीर न करता आलेल्या संधीला चा फायदा करून घेतला पाहिजे. त्यामुळे प्रिपरेशन प्लस स्पीडी एक्झिक्युशन लीड्स टू सक्सेस असं हे पुस्तक सांगतं. पुढचं 5वं तत्व या पुस्तकात जे सांगितलं आहे ते फिलिंग्स म्हणजे आदेश नाही, ॲक्शन आपली ओळख बनवते. आपली आयडेंटिटी जी आहे ती आपल्या ॲक्शन्सवरनं तयार होते असं हे पुस्तक सांगतं. आपण भावनांना कमांड मानतो आणि खरे तर ह्या भावना ह्या सिग्नल असतात. नवीन सवय चालू करायची असेल तर तिथे आपण आळस करतो, पण तसे न करता 5 काउंट करून जर आपण ॲक्शन सुरू केली तर ती ॲक्शन ही आपली आयडेंटिटी बनते. त्यामुळे आपण रोज ॲक्शन घेतली की मग ती हळूहळू सवय बनते. रिपीटेड ॲक्शन्स ही ब्रेनला तयार करतात आणि मग त्याच्यामुळे आपल्याला ती एकदा सवय बनून जाते. आपण मुवमेंट ड्रिवन असतो. आपले आयुष्य ह्याने बदलू शकते. सेल्फ एस्टीम ह्याच्यामुळे सुद्धा वाढतो. सेल्फ डाऊट नक्कीच कमी होतो. त्यामुळे नेहमीही फिलिंग्सना आदेश न होता फिलिंग्स हे सिग्नल फक्त ठेवून त्यावर आपण नियंत्रण ठेवण्यासाठी 5 सेकंड रूल या पुस्तकात 5 काउंट जे आहेत ते उपयोगी ठरतात असं म्हटलं आहे. शेवटचं तत्व 6वं जे सांगितलं आहे ते कॉन्फिडन्स तयार केला जातो. कॉन्फिडन्स हा आपण तयार केणारी गोष्ट आहे. एक्सपिरियन्स आणि रिपिटेशन्स आपण करत गेलो की आपला आपोआप आत्मविश्वास तयार होतो. ॲक्शन घेतल्याने कॉन्फिडन्स येतो आणि सातत्याने ती ॲक्शन घेतली की मग ती आपली सवयच बनते. मग आपल्याला त्यासाठी मुद्दामून कॉन्शियस एफर्ट्स घ्यावे लागत नाही. ती आपल्या मनाला आणि शरीराला एक प्रकारची सवय बनते. त्यामुळे आपोआप आपला आत्मविश्वास कॉन्फिडन्स हा यातून वाढतो. आता आपण एखादं उदाहरण बघूया की आपल्याला समजा एखाद्या सभेत भाषण करायचं आहे म्हणा किंवा काहीतरी प्रेझेंटेशन करायचं आहे तर आपल्या मनात भीती असते. तर हे जे 5 सेकंड रूलचं प्रिन्सिपल जे सांगितलं आहे त्याप्रमाणे जर आपण केलं 5, 4, 3, 2, 1 आणि आपली सुरुवात करायची तर त्याच्यामुळे आपली भीती नक्कीच कमी होते आणि आपला कॉन्फिडन्स वाढतो. तेव्हा आपला ब्रेन खूप ॲडॅप्टेबल असतो आणि स्मॉल रिपीटेड ॲक्शन्स आणि पॅटर्न्सच्या बिल्डिंगमुळे आपला कॉन्फिडन्स नक्कीच वाढतो. सेल्फ डिसिप्लिन पण डेव्हलप होतं आणि आपलं लाईफ सिम्प्लिफाय सोपं व्हायला मदत होते आणि मग त्याच्यात आपल्याला वेगळ्या आउटसाईड मोटिवेशनची गरज लागत नाही आणि आपण हेजिटेटसुद्धा करत नाही. प्रत्येक 5 सेकंडचा जो रूल आहे हा आपल्याला पुढे पुढे घेऊन जाणारा आहे.
आपल्या भावना आपल्या बॉस नाहीत हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपली ओळख ही आपली ॲक्शनच तयार करत असते. हल्ली जे म्हटलं जातं फोबो म्हणजे काय? फोबो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आऊट. तर ही जी आहे ती सुद्धा घालवण्यासाठी 5 काउंट, हे जे 5 काउंटचं प्रिन्सिपल रूल जे सांगितलं आहे ते नक्कीच उपयोगी होतं. त्यामुळे 5 काउंट घेऊन आपण ॲक्शन घ्यायला सुरुवात करूया. आपल्या सक्सेसचा आपणच क्रिएटर असतो, तेव्हा हे लक्षात ठेवून त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूया. छोट्या छोट्या गोष्टीतून आयुष्य बदलू शकतं. लेखिकेने आपल्या स्वतःच्या अनुभवावरून हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर हे खूप उपयुक्त असं पुस्तक आहे, म्हणून मला असं वाटलं की तुम्हा सर्वांना पण ते सांगावं. तुम्ही पण हे पुस्तक जरूर वाचा. 5 सेकंडचं प्रिन्सिपल वापरून आपलं आयुष्य यशस्वी करण्याचा प्रयत्न करूया. तेव्हा मग मंडळी, तुम्ही हे 5 सेकंड प्रिन्सिपल वापरणार ना? आशा करते की आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, इतरांनाही शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावी विनंती. आज इथे थांबते. भेटू नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.